बघू जरा काय लिहितेस ग. अगं हे काय सगळं चुकीचं लिहून ठेवलंयस तू. कळत नाही का तुला कसं नीट लिहायचं ते? 100 वेळा मी सांगितलंय. स्वतःच्या साधाने तू स्वतःचे मार्क्स घालवणार आहे. कळत नाही का तुला एकदा सांगून? 100 वेळा मी सांगते. आता एवढूसा तोंड करून तरी काय उपयोग? धर आता तरी नीट लिहित जा जरा. सांगितलंय तसं ऐक. आत्ताच्या या प्रसंगामध्ये या पालकांना जी आहे ती मुलाच्या भविष्याबद्दलची काळजी आणि त्यातून येणारा ताण आहे की जो रागातून व्यक्त होतो आहे. आणि त्याच्याच बरोबर कुठेतरी स्वामित्वाची भावना आहे की मी सांगतोय तसंच व्हायला पाहिजे आणि तसं नाही झालं तर मग मुलाचं काही खरं नाही. अशा स्वामित्वाच्या भावनेतून मग तो व्यक्त झालेला राग हा चुकीच्या पद्धतीने व्यक्त होतो. आणि त्या सगळ्यातून मुलाच्या मनात गोंधळ निर्माण होऊ शकतो, आत्मविश्वास कमी होऊ शकतो. जर हे असं सतत होत राहिलं नक्कीच होऊ शकतो. त्याच्यामुळे योग्य संवाद आणि शांतपणे मार्गदर्शन आणि आवश्यक आहे. आणि त्यासाठी मनातील स्वामित्वाची भावना कमी करून त्या मुलांच्या लेव्हलला जाऊन त्यांच्याशी संवाद करणं ही गरज आहे. त्याच्यामुळे असे संवाद जर झाले तर असे प्रसंग नक्कीच टाळता येऊ शकतील. त्यामुळे असा संवाद साधण्याचा आपण प्रयत्न करूया. मनाची अशी प्रत्येक अवस्था आपण समजून घेऊया. मेंटल हेल्थ मॅटर्स.